आहे रस्त्याच्या कडेला. आणि आता दुसरी एक टोळी आली, टरक आली, टरकाची टोळी आहे, टरकाची. मग कधीच नाही बाई टरकावर काम केलं. मी जसं कारखाना करते तसं नाही ना टरकावर काम केलं. पण भरलेली नाही का मला लय अवघड वाटतं त्याच्यावरचं काम. बहुत फळ लागत उतरायला लागले ते पसारा. कोणी कारखान्याच्या म्हणले होते मी आता विचारले की त्यांना, ते भागदारला कुठल्या कारखान्यात कुठल्या आहे म्हणले की बाई तिकडे मोजवून आले तिकडे गेले तेव्हा विचारले ते. हो चालली बाई शाळाची. करायला किती शाळाचीच बस नाही बाया, शाळेची नाही बघा, मोठ्या बायाची बस सगळ्या बायाच दिसायला लागल्या. आजच्या दिवस बसते ना, खाते ना, पिते ना, मस्त स्वयंपाक करते ना. उद्याच्या ना भाई आपल्याला बांगड्या भरायला का जायचंय कोमल? म्हणतात उद्या जायचे. कालच म्हणल्या होत्या आम्हाला उद्या जायचे, आणि का आता म्हणतात उद्या जायचे. तुम्ही ट्रॅक्टर भरायला लावले म्हणून म्हणलं असतं ना, आणि नसताना म्हणलं आम्ही. त्या का त्यांनी ट्रॅक्टर भरायला लावले, कालपासून आम्हाला म्हणतात उद्या जाऊ उद्या जाऊ. मग आम्ही म्हणला आज उद्या, मग आम्ही काय करावं? उद्या म्हणले की अजून म्हणायचं उद्या. झाला मग सण, झाला मग आमचा सण फडामध्ये. उद्या बी भराय, परवा दिवशी भरायला लावणारच. मग उद्या पुरणपोळ्या करायच्या नाहीत परवा दिवशी. स्कूल बस चालली, स्कूल बस. पुरणपोळ्या काय सकाळी पहाटे उठायचं, पोळ्या फिळ्या करायच्या. काय 7-8 वाजता तर होत आहेत पोळ्या फिळ्या. 3:30 वाजता उठले की बघा 8 वाजता पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता ना आमचा. भाकर भाजीचा स्वयंपाक आम्ही किती वाजता? मग आम्ही उठत आता 6-6:30 वाजता. आणि का होईल मग भाकर भाजीचा स्वयंपाक? सांग बरं. पुरणपोळ्याचा स्वयंपाक मग तुला काय म्हणते मग मी 3:30 वाजता उठल्यावर 7-8 वाजून उग तुम्हाला आम्ही काय खोटं सांगायला लागलं काय? आता 11 वाजता तर भाकर भाजीचा स्वयंपाक पडायची. खाऊन पिऊन उठाय 12 वाजता. संध्याकाळी बी 12 वाजते खाऊन पिऊन झोपायला, आणि सकाळी बी 12 वाजते. मग उठायचं कवा आणि काम करायचं कवा बघा. झोपायचा टाइम नाही सध्यानी. आणि आमच्या दीदीची दुखायला लागली मान, ती आहे तिच्या तानात लई. दवाखान्यात जा बरं दे तू लवकर.